भांडणं झालीत, काय मूळ कारण काय? खंडणी मागायचं ते आरोपी जे येत नव्हते, वाल्मिक कराडचे आदेश होऊन खंडणी मागायला आरोपी आलते इथं. त्यांच्याबरोबर बातचीत झाल्यानंतर त्यांनी संतोष देशमुखचा तिसऱ्याशी गुण केला. मग वाल्मिक कराड खंडणीमध्ये अटक कसं होऊ शकतो? वाल्मिक कराड 302 पाहिजे ना. आणि हे जर खंडणीमध्ये बाहेर निघाला तर पुन्हा हे आमच्या दशाच उडून टाकतोय. साहेब एक सांगतो, लोकसभेला निकाल लागल्यानंतर आम्हाला आदल्या बाजू दिल्या नव्हत्या. काल तिथं अटक वाल्मिक कराडला केस कोर्टात आणल्यानंतर त्यांच्या मुलांनी किती कशा धमक्या दिल्या, किती धिंगाणा केला, काय करतात पोलिस? आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपासमध्ये सहकार्य चालू आहे. एक आरोपी, मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत, त्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती. बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल. मी स्वतः ह्याचे मागे लागेल. बीड पोलीसच्या पूर्णपणे त्याच्यामध्ये चालू आहे. तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ऐका ना, एक मिनिट ऐका. तुम्ही आम्हाला किती टाइम, आमच्याकडून किती टाइम मागता तुम्ही? किती दिवस मागता तुम्ही? 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस? सांगा आम्हाला, टाइम सांगा. तुम्ही म्हणतात तेवढं आम्हाला टाइम. 4 दिवस आधी म्हणले होते, आता महिना झालाय. हा, 10 दिवस. 10 दिवसाच्या नंतर आम्ही आत्मदहन करणार. दादा 10 दिवस का गेलं होय ना? 10 दिवस जर आरोपी नाही पकडली तर वाल्मिक कराड सोडा, मस्त जोगतं त्याला ते पालकत्व देऊन नुसतं शासनाला लाकडं पुरवायला जवळ द्या सगळं गाव. सुटल्यावर मारणारच आहे ना. नाही सापडले सगळं आरोपी सोडून.